नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर आज नवीन अपडेट घेऊन आलेली आहे मी. तर 7 मे रोजी एक GR आलेला आहे. तर त्या GRमध्ये हयातीचा दाखला जो ऑनलाईन काढलेला आहे त्या संदर्भामध्ये काही माहिती दिलेली आहे. तर हयातीचा दाखला हा ऑनलाईन काढायचा आहे आणि ऑनलाईन काढताना पुष्कळ जणांना प्रॉब्लेम पण येत आहेत. काहींचे होत आहेत, काहींचे नाही होत आहेत. तर हा काही जास्त लोड घ्यायचं कारण नाही. आणि ज्यांनी हयातीचे दाखले ऑनलाईन काढलेले आहेत त्यांना तहसीलमध्ये पण पुन्हा जायची गरज नाही आहे. कारण ते हयातीचा दाखला ऑनलाईन काढल्यानंतर डायरेक्ट तो अपडेट होणार आहे. तर ते प्रत घेऊन तहसील कार्यालयामध्ये पण जायची गरज नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना हयातीचा दाखला काढता येतो ते तर काढणारच, पण ज्यांना अजिबात म्हणजे काढताच नाही ना, ज्यांच्याकडे मोबाईलच नाही आहे, जसं श्रावण बाळ वृद्धपकाळ योजनेखालील जे 65 वर्षाच्या वरील जे लाभार्थी आहेत तर त्यांना कसं काय काढता येणार? ठीक आहे, त्यांचे मुलं असतील, कोणी असतील, नातू असतील तर ते काढून देतील, पण शक्यतो नाहीच होणार. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या GRमध्ये टाकलेलं आहे की समजा जर ज्यांची ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला नाही झालेला आहे तर तहसीलदार आणि नायब तहसीलदारांकडून ग्रामपंचायत लेवलवर, जसं ग्रामपंचायतला ऑपरेटर असतात, पटवाडी ऑफिसमध्ये काही ऑपरेटर असतील किंवा पटवाडी किंवा मग तहसीलदारांकडून जे काही ऑपरेटरचे कामं करतात त्यांच्याकडून जे काही उरलेले लाभार्थी असतील तर त्या उरलेल्या लाभार्थीयांचा हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने काढून दिला जाईल कॅम्पद्वारे, किंवा तसं कळवणार. ते कसं काय काढतील ते त्यांच्यावर डिपेंड राहणार. पण जास्त लोड घ्यायची गरज नाही आहे. ज्यांचं होतच नाही आहे तर अजिबात म्हणजे नेट कॅफेला जाऊन चक्करा मारणे किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन, आता खूप उन्हाची वेळ आहे तर त्याच्यामुळे तुम्ही हयातीचा दाखला आता सध्या ऑनलाईन ज्यांनी केलेला आहे ते ठीकच आहे, पण ज्यांनी नाही केलेलं आहे तर ती जिम्मेदारी यांना दिलेली आहे. तर हे तुमच्या घरापर्यंत येतील किंवा तुम्हाला काहीतरी कळवतीलच की तुम्ही कशा पद्धतीने हयातीचा ऑनलाईन दाखला काढता. तर ते तुम्हाला तसं कळवतीलच. पण ज्यांचं काढलेलं आहे तर त्यांना तहसील कार्यालयामध्ये पण जायची गरज नाही आहे. तर त्यांचा ऑनलाईन अपडेट होणारच आहे. आणि ज्यांनी काढलेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी पण तुम्ही थोडं काही दिवस थांबून जा. नंतर जेव्हा तुम्हाला ग्रामपंचायत लेवलवर किंवा पटवाडी ऑफिसमधून किंवा तहसीलमधून हयातीच्या दाखल्यासाठी बोलवलं जाणार ऑनलाईन पद्धतीने, तर तेव्हा तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने काढले जाणार. आता जास्त म्हणजे गडबड करण्याची गरज नाही आहे. आणि ज्यांनी काढलेलं आहे त्यांच्यासाठी तर खूप छान गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हयातीचा ऑनलाईन आधी सगळ्यांनी, आता मार्च एंडिंगला सगळ्यांनी नेऊनच दिल्या तहसील कार्यालयामध्ये हयातीचा दाखला. म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स आपण जमा करतो, तो फॉर्म असते, त्याच्यामागे आपण आधार कार्ड लावतो, बँकेचे पासबुक लावतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अपडेट तर झाल्याच आहेत तहसील कार्यालयामध्ये. पण हे जे हयातीचा दाखला जो आहे तर ऑनलाईन पद्धतीने काढायचा आहे, तर हा मार्चच्या आधीच सगळं करायला पाहिजे होतं. आता पुन्हा सगळ्यांनीच हयातीचा दाखला जो आहे तो नेऊन दिलेला आहे, ऑफलाईन पद्धतीने नेऊन दिलेला आहे तहसील कार्यालयामध्ये. आता पुन्हा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने पण काढायचं आहे. तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होणार ना लोकांना, लाभार्थ्यांना. याच्यामध्ये सगळेच आले. वृद्धपकाळ योजना आलेली आहे, तुमच्या संजय निराधार जे अपंग आहेत, दिव्यांग बांधव आहेत तर ते पण आलेले आहेत, विधवा आहे याच्यामध्ये दुर्धर आजारग्रस्त आहेत. तर सगळ्याच लाभार्थी आहे. तर सगळ्यांनाच कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी गोलगोल फिरवणाऱ्या आहेत, तर त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होणार आहे. पण काही असो, ऑनलाईन पद्धतीने जो हयातीचा दाखला काढायचा आहे तर त्याचं फार टेन्शन घेऊ नका. आता सध्या सुरुवात झालेली आहे. तर नियमित हप्ते येण्यासाठी तर तुम्हाला तो काढावाच लागेल. पण ज्यांना काढताच नाही येणार तर त्याच्यासाठी हा एक पर्याय निवडलेला आहे. ज्यांना काढता येत आहे, जे काढून देत आहे, तर त्यांच्याकडून नक्की तुम्ही काढून घ्या. पण ज्यांना अजिबात त्रास होत आहे, कोणाचं निघतच नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेम येत आहे किंवा कोणाकडे काही म्हणजे अँड्रॉइड मोबाईल नाही आहे, जे काही नाही आहे, तर अशा लाभार्थ्यांसाठी ही एक पर्याय निवडलेला आहे. तर कालच्या GRमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या. तर बघू काय होते. तर व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंटसुद्धा करा आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद.